मागच्या व्हिडिओत आपण हेअर लॉसची कारण बघितली। या व्हिडिओत आपण बघूया हेअर लॉसवर मात कशी करायची। मित्र हो, हेअर लॉस थांबविणे ही काही जादू नाही। यामध्ये लाईफस्टाईल, रूटीन आणि मेडिकेशन्स या 3 गोष्टींचा समावेश असतो। सगळ्यात अगोदर घेऊया लाईफस्टाईल, आणि यामध्येही पहिला बॅलन्स डाएट। चांगल्या प्रतीचे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असलेले डाएट केसांची वाढ, त्यांचे आरोग्य आणि त्यांची लाईफ ठरवत असते। आपले पोट हे झाडांच्या मुळासारखे असते, त्याला तुम्ही जे द्याल ते तो निस्वार्थ भावाने शरीराच्या सर्व भागांकडे देत असतो, अगदी केसांना सुद्धा। म्हणून हेअर्स हेल्दी राहण्यासाठी काय काय खावे चला बघूया। आपले केस हे प्रोटीन्सने बनलेले असतात, त्यामुळे त्यांची केअर घेण्यासाठी प्रोटीन इंटेक असणं हे फार गरजेचे आहे। आणि ते तुम्हाला सोयाबीन, डाळी, अंडी, मांस या गोष्टीतून मिळेल। नेक्स्ट, व्हिटॅमिन डी। हेअर फॉलिकल हा स्किनचा एक भाग असतो जो हेअर ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल असतो, आणि हेच हेअर फॉलिकल नवीन ग्रोथ करण्यासाठी बॉडीला व्हिटॅमिन डी ची गरज पडते। आणि तुम्हाला तर माहितीच आहे, व्हिटॅमिन डी चा सगळ्यात छान सोर्स आहे सनलाइट। नेक्स्ट, बायोटिन म्हणजेच व्हिटॅमिन B7 हे केसांना बळकटता देण्यासाठी रिस्पॉन्सिबल असते, आणि हे नट्स, सीड्स आणि अंडी यामधून मिळते। नेक्स्ट, ओमेगा 3। ओमेगा 3 हे हेल्दी हेअरला प्रमोट करते आणि आपली स्कॅल्प हेल्दी ठेवते। ओमेगा 3 चा बेस्ट सोर्स म्हणजे सॅनोफी कंपनीचे सीकोड कॅप्सूल, जे तुम्हाला कुठल्याही मेडिकल स्टोर्स मध्ये उपलब्ध मिळेल। लाईफस्टाईल मध्ये दुसरा पार्ट येतो एक्सरसाइज। कार्डिओ एक्सरसाइज करून ब्लड सर्क्युलेशन वाढवून म्हणजेच डिटॉक्सिफाय होऊन हेअर लॉस थांबवता येतो। सेकंड बिग पार्ट रुटीन म्हणजेच हेल्थ केअर रुटीन। हे तसंच फॉलो करायचं असतं जसं आपण डेलीचं सोशल मीडिया फॉलो करतो, म्हणजेच न चुकता। यामध्ये सर्वात अगोदर येतो हेअर वॉश रुटीन। हेअर वॉश हे आठवड्यातून फक्त 3 वेळा करायचे। डेली केस धुणे टाळायचे। हेअर वॉश करताना कुठलेही केमिकल युक्त शॅम्पू वापरू नये, आवडेल तो आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथिक ब्रँड वापरावा। हेअर वॉश झाल्यानंतर कुठल्याही चांगल्या कंपनीचे सिरम वापरायला मात्र विसरू नका, कारण ते केसांची लाईफ वाढण्यास खूप मदत करते। हेअर व्हॉल्यूम वाढवणारे फोम, पावडर किंवा हेअर स्टायलिंग जेल आणि वॅक्स हे ऑकेजनली किंवा कमीत कमी वापरावे। आठवड्यातून एकदा तरी रात्री नारळाच्या तेलाने हेड मसाज घ्यावी। आणि लास्ट, ते म्हणजे फक्त मेल व्ह्युअर साठी 2 वर्षातून एकदा तरी तुमच्या सर्व केसांना राम राम ठोका, म्हणजे नवीन केस येतील। आणि लास्ट पार्ट म्हणजे मेडिकेशन्स। ह्या पार्ट मध्ये डॉक्टर तुम्हाला डझनभर मेडिसिन्स लिहून देतील, पण तुम्ही श्री समर्थ मेडिकलला फॉलो केलेलं आहे, त्यामुळे या डझनभर मेडिसिन्स वरून फक्त जे सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे मिनॉक्सिडिल सोल्युशन। हे सोल्युशन 2% आणि 5% ह्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये येते। हे सोल्युशन तुम्ही ड्रॉपर फॉर्मने वापरू शकता। हे वापरल्यानंतर तुम्हाला ट्रिमेंडस इफेक्ट बघायला मिळेल। तर मित्रांनो, या सर्व गोष्टींचे कन्क्लुजन एकच आहे की खूप साऱ्या मेडिसिन्स घेणे, 6 महिने कोर्स करणे, हेअर ट्रान्सप्लांट करणे आणि शेवटी कंटाळून वीक घालणे यापेक्षा आम्ही सांगितलेल्या गोष्टी फॉलो करा आणि हेअर लॉस पासून दूर राहा। बेस्ट ऑफ लक।